विशेषी लोकी ये दृष्टादृष्ट विजय व्हावे जी. भगवंताच्या कृपेने आवाज घुमतोय. सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे. श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. वाढव, थोडं वाढव. श्री विठ्ठल. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीच्या शेवटी विश्वात्मक देवाकडे जे काही वैश्विक मागणं करतात, ज्याला आपण पसायदान असं म्हणतो, त्या पसायदानाचा विचार आपला सुरू आहे. ज्ञानोबारायांनी या 9 ओव्यामधून नऊ मागण्या केलेल्या आहेत आणि या मागणीतील आता शेवटची मागणी ज्ञानोबारायांची सुरू आहे. जे खळांची व्यंकटी सांडो किंवा जे खळाची व्यंकटी सांडो. श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. तिथून सुरुवात केली. जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. इथून सुरुवात केली आणि त्याचा शेवट ज्ञानेश्वर महाराजांनी का हलवा हलवी करतोय. शेवट करत असताना ज्ञानेश्वर महाराज किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी भजे जो आदि पुरुषी अखंडित. इथपर्यंत ज्ञानेश्वर महाराजांनी ही मागणी केली. म्हणजे अगदी निकृष्ट अवस्थेपासून एखाद्या मनुष्याला उत्कृष्ट अवस्था कशी प्राप्त करून घ्यायची, सामान्यातला सामान्य मनुष्य सुद्धा सुखी कसा झाला पाहिजे, याची एक सुंदर असलेली प्रक्रिया ज्ञानेश्वर महाराजांनी या पसायदानाच्या माध्यमातून आपल्या श्रीगुरूंच्याकडे मागितलेली आहे. श्रीगुरू जर प्रसन्न झाले तर काय होणार नाही हे ज्ञानोबारायांना माहिती आहे. तैसे श्रीगुरु प्रसन्न होए सद्गुरु कृपा होए तरी करिता काय आपण हे म्हटलेलं आहे. श्रीगुरूंच्या कृपेने काही होऊ शकतं म्हणून ज्ञानोबारायांनी या सगळ्या मागण्या आपल्या श्रीगुरूंच्या समोर मागितलेल्या आहेत. आणि या सगळ्या मागण्या झाल्यानंतर एक आणखीन मागणी ज्ञानोबाराय करतात. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये दृष्टादृष्ट विजये होवावे जी. हा आणि शब्द जो आहे कधी कधी अगोदरची जी मागणी आहे त्याच्या बरोबरची मागणी करण्याकरता सुद्धा आणि शब्द येतो, किंवा आणि शब्द अजून एक मागणी आहे असं सुद्धा त्या ठिकाणी धरून आपल्याला आणि शब्द वापरता येतो. आता तसं पाहायला गेलं तर किंबहुना सर्व सुखी व्यवस्थित नाही झाला अजून माईक. कुणाल तिथं वाढवतो को आवाज वाढवतो. ऐका गेले ते. श्री विठ्ठल
आपण आता आवाज मला प्रतिध्वनी आला ना तर मग थोडा त्रास कमी, थोडा वाढव थोडा. श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. अजून थोडा वाढव बस. आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी ये. तो बेस वाढव थोडस. दृष्ट विजय होवावे जी. म्हणून ज्ञानोबाराय त्या ठिकाणी आणि हे उभयान्वयी अव्यय वापरतात. अगोदरची जी मागणी आहे तिलाच जोडून ही मागणी आहे, किंवा आणखीन एक मला मागणी तुम्हाला मागावीशी वाटते. कोणती ती मागणी आहे? ते ग्रंथासंबंधी मागणी ज्ञानोबारायांनी मागितलेली आहे. आणि ही विशेष मागणी ज्ञानोबारायांची आहे. म्हणून ज्ञानोबाराय त्या ठिकाणी आणि ग्रंथोपजीवी म्हणतात. कारण हे सगळं जे अगोदरच्या मागण्या आहेत, या मागण्याच्या संबंधाने या लवकर परिपूर्ण व्हाव्यात म्हणून ज्ञानोबारायांनी संतांची अपेक्षा केलेली आहे. संत या सर्व लोकांना भेटावेत अशी अपेक्षा केली. केवळ संत भेटून उपयोग नाही, संतांचा महिमा यांना कळाला पाहिजे, संत यांना सोयरे वाटले पाहिजेत अशी मागणी केली. पहिल्या 2 ओव्यामध्ये 6 मागण्या केल्या आणि नंतरच्या ज्या 2 मागण्या आहेत, 7वी आणि 8वी मागणी. 7व्या मागणीमध्ये सगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी त्या सर्व लोकांच्या पर्यंत जावी, म्हणजे या सगळ्या गोष्टी आपोआप घडतील. आणि ईश्वरनिष्ठांची मांदियाळी त्यांच्यापर्यंत गेल्यानंतर ईश्वरनिष्ठ संत त्यांना कळावेत, त्यांचा महिमा कळावा आणि त्यांना ते सोयरे वाटावेत अशी 8वी मागणी केली. आणि आता ही 9वी मागणी जी आहे, या 9व्या मागणीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी ग्रंथ हे ज्यांचं उपजीवन झालेलं आहे अशा ग्रंथोपजीवी लोकांच्या करता ही मागणी केलेली आहे. अगोदरच्या सगळ्या मागण्या परिपूर्ण होण्याकरता संत जसे कारण आहेत तसे ग्रंथ सुद्धा कारण आहे. काही लोकांना एवढी सगळी मागणी करून संत भेटतीलच असं नाही. संत भेटल्याशिवाय, संतांचं महत्त्व त्यांना कळल्याशिवाय यांचा उद्धार होईल परंतु कदाचित संत नाही भेटले तरी संतांचे स्वरूप असणारे संतांचे ग्रंथ तरी आपल्याला भेटू शकतात. ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचं स्वरूपच आहे. गाथा म्हणजे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज. एकदम कमी करून टाकलं, मला प्रतिध्वनी आला पाहिजे ना, मला प्रतिध्वनी आला पाहिजे, एकदम नको कमी करू, वाढव. जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांची गाथा म्हणजे तुकाराम महाराजांचं स्वरूपच आहे. या सगळ्या मागण्या ज्या केलेल्या आहेत, या सगळ्या मागण्या, या सगळ्या मागण्या. इथले 2 स्पीकर बंद करतात, हे बंद केले का स्पीकर? इथले चालू ठेवा ना स्पीकर, आतले चालू ठेवताय तुम्ही, हे बंद करताय. त्यात चांगला ते ऑपरेटर पाहिजे.
या सगळ्या मागण्या ज्या आहेत, बस आता काही करू नका, थांब राहू दे. या सगळ्या ज्या मागण्या आहेत या सगळ्या मागण्या याच्या संबंधाने मार्गदर्शन ग्रंथामध्ये आपल्याला सापडतं. संत नाही भेटले, एखाद्याला ग्रंथ भेटले तरी सुद्धा त्याचा उद्धार होऊ शकतो. किंवा संत कोण आहेत, कसे आहेत, हे सुद्धा ग्रंथ वाचल्याशिवाय कळत नाही. आता काहीच करू नको, थांब, तू जाऊ नको. जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, या 6 मागण्या असतील. ईश्वरिष्ठांची मांदियाळी, सर्व भूतमात्रांना मंगळाचा वर्षाव करत करत भेटणार असतील. किंवा चला कल्पतरूचे आरव चिंतामणीचे गाव, हे सगळे संत मंडळी ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो हे असेल. किंवा जो जे वांछिल तोते लाहो प्राणी जात किंबहुना सर्व सुखी, या साधनाच्या विषयी मागण्या असतील किंवा साध्याच्या विषयी मागण्या असतील. याच्या संबंधित सगळं मार्गदर्शन जर आपल्याला कुठे पाहिजे असेल तर ते ग्रंथात मिळू शकतं. म्हणून शेवटची जी मागणी आहे ज्ञानोबारायांची, ही ग्रंथाच्या संबंधी मागणी आहे. कारण असं म्हटलेलं आहे, ग्रंथ हे सुद्धा आपले गुरु आहेत. ग्रंथ हे सुद्धा आपल्याला उत्कृष्ट मार्गदर्शन करू शकतात. आणि म्हणून ज्ञानोबारायांनी जी ग्रंथोपजीवी लोक आहेत त्यांच्यासाठी ही मागणी मागितलेली आहे. वैकुंठवासी परमपूज्य खंदारकर महाराजांनी या शेवटच्या वेळी 2 मागण्या केलेल्या आहेत. एक तर सगळ्यांनी ग्रंथोपजीवी व्हावं आणि पुन्हा त्यांना दृष्टावर विजय प्राप्त व्हावा. किंवा परमपूज्य धुंडा महाराजांनी मात्र एकच मागणी आहे असं सांगितलेलं आहे. कारण ग्रंथ खूप महत्त्वाचे आहेत. आपली ही सगळी संस्कृती आहे जी सगळी ग्रंथावर अवलंबून आहे. म्हणून तर आपली संस्कृती नष्ट करण्याचा जेव्हा जेव्हा काही प्रयत्न झाला तेव्हा तेव्हा ग्रंथ नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. परकीयांच्या काळामध्ये विद्यापीठ जाळली गेली. का जाळली गेली? त्यांना माहिती होतं यांचे ग्रंथ हेच यांची संस्कृती जतन करून ठेवतात. लोकमान्य टिळक तुरुंगात असताना त्यांनी गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. परंतु त्यांना ते आवडलं नाही, इंग्रज लोकांना आवडलं नाही. त्यांनी तो ग्रंथ काढून घेतला महाराजांच्याकडून. कारण हा ग्रंथ सुद्धा लोकांना प्रेरणा देईल आणि स्वराज्य त्या ठिकाणी निर्माण करण्याकरता हा ग्रंथ उपयोगाला येईल. लोकमान्य टिळक म्हटले, तुम्ही माझ्या हातातला हा तयार केलेला ग्रंथ घेतला पण डोक्यातला नाही घेऊ शकत ना. हा गीता ग्रंथ माझ्या डोक्यात जसाच्या तसा आहे, मी परत लिहून काढी. म्हणजे ग्रंथ जे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. ग्रंथ जाळले गेले परंतु हे ग्रंथ जतन करणारे जे काही ऋषी मुनी संत होते ते असल्यामुळे आजही संस्कृती आपली टिकून आहे. आजही वेदाचं पठन करणारे, वेद मुखपाठ असणारे कितीतरी महात्मे वैदिक त्या ठिकाणी आहेत. वेद जसाच्या तसा त्यांनी जतन करून ठेवला. आजही ज्ञानेश्वरी पाठ करणारी मंडळी आहेत, आजही गाथा पाठ करणारी मंडळी आहेत. आणि यांच्यामुळे जरी ग्रंथ नष्ट झाला तरी सुद्धा तो ग्रंथ परत आपल्याला उपलब्ध होऊ शकतो. म्हणून ज्ञानोबारायांनी ही जी मागणी केलेली आहे, ही मागणी ग्रंथ उपजीवी लोकांच्या करता आहे. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात आणि ग्रंथोपजीवी. आणि या सगळ्या मागण्या परिपूर्ण होण्याचं सामर्थ्य या ग्रंथ उपजीवी लोकांच्यात आहे किंवा ग्रंथात आहे. संपूर्ण मार्गदर्शन खळ मनुष्याला दुष्ट वृत्ती सोडावी असं वाटतं, ग्रंथ वाचून त्याला ते वाटू शकतं.
मध्ये प्रवृत्ती सुद्धा ग्रंथ ऐकून किंवा वाचून होऊ शकते. परस्परामध्ये जे प्रेम निर्माण व्हायचंय ते सुद्धा ग्रंथ श्रवण केल्यानंतर होऊ शकतं. पाप काय पुण्य काय हे सांगणारे कोण आहेत? ग्रंथच आहेत. मग दुरिताचं तिमीर जायचं असेल तरी सुद्धा ग्रंथच महत्वाचे आहेत. स्वधर्म कुठे सांगितलेला आहे? स्वधर्माचा सूर्य दिसावा असं वाटत असेल, संतांच्या सहवासात गेल्यानंतर संत तरी काय सांगतात? ग्रंथच सांगतात. आणि आपल्याला इच्छित वस्तू प्राप्त करून घ्यायची, जो जो वांछिल तो ते लाहो. धर्म असेल, अर्थ असेल, काम असेल, हे सगळं ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून ज्ञानोबारायांनी ही मागणी जी केलेली आहे ही पुरवणी मागणी आहे. एकतर हे सगळ्या अगोदरच्या मागण्या परिपूर्ण होण्याकरता ही पुरवणी मागणी आहे, याचा उपयोग होणार आहे. नाही एखाद्याला संत भेटले, आता संत भेटणं कठीणच आहे, भेटले तरी त्यांच्यावर विश्वास निर्माण होणं कठीण आहे. म्हणून काही काही संप्रदायामध्ये ग्रंथालाच गुरु मानलेला आहे. शिखांचा जो संप्रदाय आहे त्याच्यामध्ये जे काही गुरु होऊन गेले ते ठीक आहे, पण त्या गुरूंचं महत्त्व सांगण्यापेक्षा ते ग्रंथाचंच गुरु सांगतात. शिखांच्या धर्म त्या मंदिरामध्ये जर आपण गेलो, त्या काय म्हणतात त्याला, गुरुद्वाऱ्यामध्ये जर आपण गेलो तर भला मोठा ग्रंथ ठेवलेला असतो आणि त्याला ते म्हणतात गुरु ग्रंथ साहेब. गुरु ग्रंथ साहेब, सर्व काही जे आहे ते ग्रंथ साहेबाला विचारून ते करतात. सतत त्या ग्रंथाचं वाचन करतात, पारायण करतात. त्या गुरु ग्रंथ साहेबामध्ये संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचे काही 60 वचन आहेत, 60 अभंग आहेत. म्हणजे ग्रंथ सुद्धा फार श्रेष्ठ आहेत, ग्रंथ सुद्धा गुरु. नाही आपल्याला गुरु भेटले तरी सुद्धा आपली श्रद्धा नाही राहत, कारण दोष दिसतो आपल्याला. प्रत्येक व्यक्तीत काही ना काही दोष असतो आणि मग दोष दिसल्यानंतर अशा व्यक्तीवर श्रद्धा राहत नाही. भागवतात कुठेतरी असं वचन आलं, आता मला नेमकं आठवत नाही. पूर्वी संत हेच गुरु होते, संतांचीच पूजा होत होती. चालत्या बोलत्या लोकांचीच पूजा होत होती, परंतु घोर असं कलियुग येणार आहे. चालत्या बोलत्या माणसावर लोकांची विश्वास राहणार नाही, श्रद्धा राहणार नाही, यांचा उद्धार होणार नाही, म्हणून मूर्तीपूजा सुरू झाली असं वर्णन केलंय. भागवतामध्येच आलंय कुठेतरी. कारण लोकांना श्रद्धा राहणार नाही आणि तसे लोक सुद्धा राहणार नाहीत. मग नाही गुरु भेटले, नाही संत भेटले तरी सुद्धा ग्रंथ तर आहेत की नाही. तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी पहावे पुराणे विचारून. वेगळ्या अर्थाने आलंय ते, परंतु ग्रंथ हे सुद्धा साक्षात त्यांचं स्वरूपच आहे. हा हा आता हे ग्रंथ म्हणून ज्ञानोबारायांनी जी मागणी केलेली आहे, आणि ग्रंथोपजीवी, हे ग्रंथ उपजीवी आहे. पहिला ग्रंथ शब्दाचा अर्थ आपल्याला पाहायचा, कोणते ग्रंथ. कारण ग्रंथ हा सामान्य शब्द ज्ञानोबारायांनी पाहिलाय, वापरलेला आहे. आणि ग्रंथ शब्दाचा अर्थ काय? जो ग्रथन केला ऋषीमुनींनी तो ग्रंथ, आपला ग्रंथी भेद करून देऊ शकतो तो ग्रंथ. आपल्या अंतःकरणामध्ये अनेक प्रकारच्या गाठी आहेत. ग्रंथ शब्दाचा अर्थ ग्रंथी, ग्रंथी शब्दाचा अर्थ आहे गाठ आहेत. अज्ञानाची गाठ आहे, अज्ञानामुळे अनेक गाठी निर्माण झालेल्या, त्या सगळ्या संदेहाच्या गाठी सोडण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे तो ग्रंथ.
आणि असे ग्रंथ जे आहेत ते पुष्कळ आहेत. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये सुरुवातीला जे गणपतीला वंदन केलंय तर गणपतीचा विग्रहच ग्रंथाचा आहे. मूळ तोच वाङ्मय स्वरूप आहे. स्मृती तेची अवयव, देखा अंगिक भाव, तेथ लावण्याची खेव अर्थशोभा. बोला पुढे. अष्टादश पुराणे तिची मणिभूषणे, पदपद्धती खेवणे. हाय पदवंदन आगर. हो, हे सगळं घेतलंय ज्ञानोबारायांनी. सुरुवातीला ह्या गणेशाच्या वाङ्मया, गणेश भगवंताची जी वपू आहे, हा शरीर जे आहे तेच वेदाचं बनलेलं आहे असं सांगितलं. त्याची वपू निर्दोष मिरवत असे, हे शब्द ब्रह्म आशेष, त्याची मूर्ती सुवेश, वर्ण वपू निर्दोष मिरवत असे. मग अगदी वेदापासून ते फार काव्य नाटकापर्यंत सगळे ग्रंथच आहेत. आणि हे सगळे ग्रंथ पुराण असतील, भागवत असेल, रामायण असेल, महाभारत असेल, सगळ्या स्मृती असतील, वेद असतील, हे सगळे ग्रंथ आहेत. हे सगळ्या ग्रंथामध्ये आपला ग्रंथभेद करण्याचं सामर्थ्य आहे, अज्ञान घालवण्याचं सामर्थ्य आहे. कारण हे सगळं शास्त्र आहे. शंसनात शास्त्रम किंवा शासनात शास्त्रम असं म्हटलंय. परमात्म्याचं वर्णन जिथे असतं त्याला शास्त्र म्हणायचं, किंवा आपल्यावर शासन करून आपल्याला त्या ठिकाणी योग्य मार्गाने जे घेऊन जातं ते शास्त्र आहे. अज्ञात ज्ञापकत्वम शास्त्रस्य शास्त्रत्व म्हटलंय. जे गोष्ट आपल्याला माहिती नाही ते माहिती करून देणारं ते शास्त्र.